ते माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे. म्हणजे ज्यामध्ये खरं तर ईश्वरीच्या बाजूने ज्या पद्धतीने आता अर्णव उभा राहिला आहे ना, ते खरंच एकदम भारी दाखवलेलं आहे. तर तुम्ही हा एपिसोड नक्कीच शेवटपर्यंत बघा. अंजलीने आता सगळं घर डोक्यावर घेतलेलं असतं. सगळ्यांना बोलून बोलून ती आता हाका मारत असते. मग सगळीजण तिथे येतात. आजी म्हणत असते की अगं तुला काय झालंय? मगासपर्यंत तर तो ठीक होतीस, आता ईश्वरीच्या नावानं एवढा कांगावा का करतेस? असं देखील आता आजी विचारत असते. तेव्हा आता ईश्वरी, अर्णव सगळेजण रूममधून धावत धावत आलेले असतात. ईश्वरीच्या हाताला लागलेलं असतं म्हणून अर्णव त्याची जरा जास्तच काळजी घेत असतो. त्यावर आता ईश्वरीला डायरेक्ट अंजली म्हणत असते की त्या दिवशी मी जेव्हा नव्हती तेव्हा तू आमच्या रूममध्ये गेली होतीस बरोबर. या गोष्टी मला कळलेल्या आहेत. हे जेव्हा एकटे रूममध्ये होते तेव्हा मग तू का गेली होतीस याचं कारण मला तू सांगतेस का? असंही आता म्हटलं जातं. त्याबरोबर आता ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवकडे बघते तेव्हा आता लगेच अंजली म्हणत असते की तू त्याच्याकडे बघू नकोस, मी तुला विचारलं आहे तर तू मला या प्रश्नांची उत्तर दे, इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर मात्र आता तिकडे भांडणं तर लागलीच आहे, तर या संधीचा फायदा आपणही करून घ्यावा असा विचारच ना इथे असणारी ही वल्लरी करत असते. मग वल्लरी ठरवते की चला आयती संधी आहे. दुसरीकडे आता राकेश म्हणत असतो की अंजली मॅडम मी तुम्हाला सांगितलं पण त्याचा अर्थ असा नाही ना की एवढा मोठा तमाशा होईल. कांगावा प्लीज करू नका, मला ना नाही आवडत या सगळ्या गोष्टी, प्लीज प्लीज तुम्ही तरी समजून घ्या असं देखील आता म्हटलं जातं. या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता वल्लरी तिथे येते आणि वल्लरी तिथे आल्यानंतर बोलत असते की तुम्ही कन्नूची काळजी किती घेतली आहेत ना हे सगळं काही आम्हाला कळतंय. मग आता तुला म्हणायचं काय मामी नेमकं समजेल का? मग त्याच वेळेला ती म्हणत असते की हो सांगते ना, तुम्ही म्हणताय ना की कन्नूची काळजी तुम्ही अगदीच मन लावून घेतली. मग मला सांगा हे चाक तुटलं कसं? त्या स्टोलरचं चाक तुटलंय यावरूनच कळतंय की तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतली आहे ती कन्नूची. असं म्हटल्यानंतर इकडे आता खूप जास्त आनंद या राकेशला होत असतो. राकेश म्हणतो इथे तर मी भांडणं लावतच आहे आणि ही मामीने तर आता चौकारच मारला आहे. एकदम करेक्ट टाईमला मामी आली आहे असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होत असतात ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, उगाचच आरोप करू नका. कन्नूला खूप चांगलं सांभाळलं आहे ईश्वरीने अगदी डोळ्यात तेल घालून. आणि राहिला प्रश्न ते स्टोलर खाली पडण्याचा, ते सगळं काही माझ्यामुळे झालंय. आणि त्यावेळेला कन्नू तर बेडवर झोपली होती, त्यानंतर मी कन्नूला हातात सुद्धा घेतलं. जेव्हा ते स्टोलर जेव्हा खाली पडत आलं ना तेव्हा खरं तर ईश्वरी किचनमध्ये होती. हातातली सगळी कामं सोडून ती त्या स्टोलरकडे पळाली. तिला माहिती नव्हतं की त्यात बाळ झोपलेलं होतं. खरं तर ती बाळासाठीच तयार करण्यासाठी दूध गेली होती आणि त्यानंतर हे सगळं काही झालं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्णव खूप चिडून रागवून बोलत असतो. अर्णव चिडून यासाठी बोलत असतो कारण ईश्वरीवर खूप जास्त आरोप ना भयंकर असे होत असतात. तिला तर आता कोणी देखील म्हणून समजून घेत नसतं आणि त्यासाठी खूप राग येत असतो अर्णवला असं वाटत असतं की निदान या लोकांनी ईश्वरीला समजून घ्यायला हवं, कारण या घरासाठी ईश्वरीने आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि आज या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या तरीसुद्धा काय म्हणून सहन करावं लागतंय ना, त्यामुळे त्याला आता राग येत असतो. ईश्वरीही सांगत असते की कनू काही माझी दुश्मन नाही आहे, मी तिची अगदीच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. प्लीज तुम्ही माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेऊ नका, मी काही केलेलं नाही आहे. आणि त्याच वेळेला आता इकडे अंजली अगदीच पाय सोडून वागत असते आणि म्हणत असते की काय ना कनूचं राहू दे, पण तू माझ्या रूममध्ये गेली होतीस म्हणजेच तुझाही आता माझ्या नवऱ्यावर डोळा आहे का? जसं तुझ्या आईने माझ्या वडिलांना नादाला लावलं तसंच आता तू सुद्धा करते
करतेस का असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णवचा हात उठतो. अर्णव आता रागातच असतो आणि अर्णवने आता रागातच हात उचललेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बघूनच ना आता त्याला स्वतःचं वाईट वाटतं आणि त्याने तो हात मागे घेतलेला असतो. मग इकडे वल्लरी त्यासोबत सगळ्यांना धक्का बसतो तर अंजली डायरेक्टच अर्णवला म्हणत असते की आता का थांबलायस, उचलला आहेस ना हात, मार ना. तू आता तुझ्या ह्या बायकोसाठी माझ्यावर हात उचललायस. ज्या बहिणीला तू एवढं मानायचा, मोठ्या बहिणीप्रमाणे आईचं स्थान द्यायचा, आज तिच्यावरच तू हात उचलला आहेस. त्यावर अर्णवही आता शांत न बसता तिला डायरेक्टच उत्तर देत म्हणत असतो की हो मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी चूक झाल्या आहेत माझ्याकडनं, पण तू तू काय करतेस, तू त्याचाही विचार कर ना. तुला हा विचार नाही येते का, तू कसे आरोप करतेस ईश्वरीवर तो सुद्धा विचार कर जरा, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णव खूप चिडून चिडून बोलत असतो, कारण अर्णवला खूप जास्त मनस्ताप आलेला असतो. मग इकडे वल्लरी म्हणत असते की पण जर तुम्हाला मुलांची काळजी व्यवस्थित घेता येत नाही तर तुम्ही जबाबदारी घेताच कशाला मुळात. आणि त्याचबरोबर अर्णवला सुद्धा वल्लरी म्हणत असते की बघ अर्णव, तू आज जे काही अंजलीसोबत केलंयस ना ते चुकीचं केलंयस. तर अंजलीसुद्धा म्हणते कधी काही मला न झेपणारा आता हा अर्णव आत्ता मला बोलतोय, पण तेव्हा तर मला अगदी उचलून सुद्धा त्याने मंदिरात नेलेलं होतं. मग ते प्रेम आता कुठे राहिलं. ही बायको आल्यापासून ना खरंच ना अर्णव तू खूप जास्त बदलला आहेस, असं देखील आता अंजली बोलत असते. त्यावर आता अर्णव म्हणत असतो की माझं बदलायचं सुद्धा कारण तुम्हीच लोक आहात, कारण तुम्ही जे आहेत ना ते मला जराही विचार करत नाही माझ्याशी बोलताना, माझ्या बायकोशी बोलताना. प्रत्येक वेळेला तुम्ही तिच्यावर आरोप करता. अरे पण ती किती योग्य आहे याचाही तर विचार करा ना. तिची काही चूक नसताना तुम्ही तिला बोलताय का प्रत्येक वेळेला तिला पाठीशी घालतोस तू. अरे हिच्या आईमुळे आज काय काय सहन करावं लागते. मग अर्णव म्हणतो ते आरोप अजूनही सिद्ध व्हायचे आहेत की त्यांनीच हे सगळं केलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे कशावर ना, तुझ्याकडे काही पुरावे नसताना तू कसं काय बोलू शकतेस. त्यावर मात्र आता इकडे वल्लरी संतापते आणि वल्लरी म्हणते बा अर्णव ह्या सगळ्यामध्ये तू पुरावे मागतोय आणि जेव्हा ईश्वरी काही गोष्टी करते तेव्हा पुरावे द्यायची वेळ येते तेव्हा काय. मग आता इकडे भांडणं वाढत चाललेली असतात आणि त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की मला बाकी काही माहीत नाही, मला एवढंच कळतंय की तुझ्या बायकोमुळे आज माझ्या नवऱ्याला एवढं सगळं सहन करावं लागते, कारण ऑलरेडी ना त्या माणसाला काही आठवत नाही आहे आणि त्यातच तुम्ही एवढ्या सगळ्या काही गोष्टी करताय ना त्यामुळे त्या माणसाला त्रास होतोय. मग आता अर्णवही चिडलेला असतो, अर्णवचा आवाज वाढलेला असतो. तो म्हणत असतो की बस झालं, पुरे झालं, मी आता इथून पुढे ना ईश्वरीबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही. बिचारीची काही चूक नसताना तिला ऐकवलं जातंय. या आधीसुद्धा मी बघितलं आहे, ती तरी सगळ्या काही गोष्टी सहन करते. मग हे सगळं ती कोणासाठी करते, माझ्यासाठीच ना, पण नाही या घरातल्यांसाठी तिने खूप काही केले, पण इथून पुढे मला तुमच्याकडनं काही ऐकायचं नाही आहे, असं देखील अर्णव रागारागात बोलतो. इकडे आता राकेशही म्हणत असतो की प्लीज अंजली मॅडम एवढ्या चिडचिड करू नका, एवढा रागराग करू नका. मला कळतंय तुम्हाला राग येतोय तो, पण तुम्ही प्लीज असं भांडू नका, मला त्रास होतोय. तुम्ही जर असं भांडत असाल तर खरंच ना ते दोघं नवरा बायको किती चांगले आहेत, प्रत्येक वेळेला आपल्या अडीअडचणीसाठी असतात आणि तुम्ही त्यांनाच एवढं सगळं बोलताय. आणि असं बोलूनच ना आता मात्र राकेश जो आहे तो सगळ्यांकडे दाखवत असतो की तो किती चांगला आहे, सगळी बाजू आपली पटवून घेत असतो. पण इकडे मात्र आता आजी बोलायला सुरुवात करतात. आजी म्हणत असतात की आता पुरे झालं, रोज आपल्या घरात भांडणं होत आहेत आणि ती फक्त एका व्यक्तीमुळे, या ईश्वरीमुळे. ईश्वरीला आपण किती समजून घ्यायचं आहे आणि किती पाठीशी घालायचं आहे ना याचा विचारसुद्धा जरा करायला हवा. म्हणजे माझं म्हणणं हेच आहे की आपण प्रत्येक वेळेला ईश्वरीला समजून घेतोय, पण आता नाही. इथून पुढे मी म्हणते एकच गोष्ट सांगेन, ईश्वरीला या घरामध्ये सुनेचं स्थान दिलं जाणार नाही. ईश्वरी आता या गोष्टी आमच्यासमोर बोलून दाखवायच्या नाही, हे सुद्धा आता म्हटलेलं असतं. ईश्वरीला या घरात सोन्याचं स्थान मिळणार नाही असं आजीने म्हटल्याबरोबर अर्णवचा संताप होतो. अर्णव विचार करतो हे तुमचं आपलं बरं आहे, जेव्हा ईश्वरीची गरज होती तेव्हा ईश्वरीला तुम्ही वापरून घेतलंत आणि आता सरळ सरळ तुम्ही ईश्वरीवर आरोप करताय की ईश्वरीला तुम्ही समजून घेणार नाही का. असं का आजी, या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. मला तर हेच वाटतं
चुकतंय आजी तुझं, पण आजीचा निर्णय हा झालेला असतो. आजी म्हणत असते की आता या सगळ्यामध्ये मला काही ऐकायचं नाही आहे, पुरे करा आता. आजीने जो काही निर्णय घेतलेला असतो तो काही अर्णवला आता मान्य होत नसतो. म्हणूनच अर्णव आता संतापलेला असतो. अर्णव म्हणत असतो आतापर्यंत ईश्वरीने या घरासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या गोष्टी दिसत नसतील तर हे तुमचं हे आहे, पण मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. जर तुम्ही ईश्वरीला या घरची सून मानणार नसाल ना, तर माझाही विचार पक्का आहे की मग जोपर्यंत ईश्वरीला तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही मलाही ॲक्सेप्ट करू नका, मीही तुमचा मुलगा नाही. अर्णवने डायरेक्ट सांगून टाकलेलं असतं. अर्णव जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मामा बोलतात की काय चाललंय अर्णव, हे सगळं थांबवा. पण इथे आता अर्णव संतापलेला असतो. जिथे त्याच्या बायकोला किंमत नाही तिथे आता त्याला स्वतःलाही मान घ्यायचा नसतो आणि म्हणूनच त्याने आता डायरेक्टली सांगितलेलं असतं की ठीक आहे, जर तुम्ही माझ्या बायकोला मान देत नसाल तर मलाही देऊ नका, मीही तुमचा मुलगा वगैरे कोणी नाही आहे, सरळ आता त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो हे सगळं बोलतो तेव्हा ईश्वरीला तो रूममध्ये घेऊन जातो. ईश्वरीला त्याने रूममध्ये नेल्याबरोबर आता खरंच ना आपला चिंटू किती बदलला आहे असं आता अंजलीला वाटायला लागतं. अंजली आता बेडरूममध्ये जाते तर आकाश, मामा ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही सहन होत नसतात. दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळत असतं की इकडे आता शुभू मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. शुभू मोबाईलमध्ये गेम खेळत असतानाच ना त्याचं लक्ष कुठेच नसतं, त्याचं फक्त लक्ष मोबाईलमध्ये असतं. त्याला बाकी काही सुधरत नसतं. तेवढ्यातच तिथे आता सुप्रिया आलेली असते आणि सुप्रिया आल्यानंतर म्हणत असते की अरे चा, मला ना अरे तुला सांगायचं होतं, ते काय आहे ना बघ ना पार्सल आलं आहे सकाळीच. मग जे माझं पार्सल? हो हो. काय रे, औषधं आहेत त्याच्यामध्ये, औषधं मागवली होतीस का? अच्छा, औषधं आली आहेत का? मग आता तो म्हणतो की ठीक आहे, ती औषधं माझीच आहेत, पण अरे तुला काय झालं आहे नेमकं ते सांगितलंच नाही, कसली औषधं ती, असं देखील आता त्याला विचारलं जातं. आणि त्याच वेळेला म्हणत असतो की ह्या गोळ्या ना हेअर लॉसच्या आहेत, पण प्लीज कोणाला बोलू नकोस, कारण आहे ना मी ह्या गोष्टी सांगत नाही कोणाला, असंही तो आता सुप्रियाला म्हणत असतो. सुप्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, पण त्या गोळ्या मी पार्सल ना किचनमध्ये ठेवले, तेवढ्या घेशील, असंही आता सुप्रिया शुभूला सांगते. खरं तर ना आता खूप जास्त राग येत असतो इकडे शुभूला, कारण शुभूला हेच वाटत असतं की आईबाबांना गोळी पाठवायची काय गरज होती, कारण त्या आईबाबांनीच त्या गोळ्या पाठवल्या होत्या आणि त्या गोळ्या पाठवल्यानंतर मात्र आता खूपच जास्त डेंजरस आहेत, नको वाटतात. म्हणजेच ना त्या गोळ्यांमध्ये नक्कीच काहीतरी असे पॉईंट्स आहेत ज्या गोळ्या ह्याच्या चालू आहेत आणि ह्या गोळ्या घेत नाही आहे म्हणून ह्याच्या डोक्यावर बहुधा असा परिणाम झालेला दिसतोय, मला तरी असंच वाटतंय. कारण तो आता गोळ्या घेत नाही आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याच्या गोळ्या पाठवल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र आता अंजली रूममध्ये गेलेली असते, तेच तिला आता राकेश समजवायला जातो. राकेश तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो. राकेश जेव्हा तिला आता समजावत असतो ना तेव्हा मात्र आता तिथे वल्लरीसुद्धा आलेली असते आणि वल्लरी आता म्हणत असते की जावई बापू, तुम्ही ना उगाच ना ह्या लोकांना पाठीशी घालू नका, तुम्हाला माहीत नाही आहेत ही लोकं कशी आहेत ती, असंही म्हणून मुद्दामून वल्लरीला आता अंजली चिडलेली असते. आग लावण्यासाठी अजूनच वल्लरी तेल ओतण्यासाठी येते. तिला या सगळ्यात खरं तर एक आनंद मिळत असतो की ह्या दोन भाऊ बहिणींचं पटत नाही आहे, यांची भांडणं, आणि इथे तिला असं वाटत असतं की कधी एकदा ईश्वरीला घराबाहेर काढतात आणि त्याचसाठी तिची जंगी तयारी सुरू असते. आणि त्यामुळेच ती आता म्हणत असते की बघितला आपला अर्णव खूप जास्त बदलला आहे, त्या मुलीवर जेव्हापासनं त्या बघते ना मी तेव्हापासनं त्याच्यामध्ये होणारे हे बदल आम्ही जवळून बघतो आहे. पण काय करायचं, ह्यांना तर काही आठवत नाही ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळेच तर त्रास येतो. जरा काही बोलायला गेले काही लगेच बोलतात की चिडचिड करू नकोस, तुम्हाला माहीत नाही आहे ती ईश्वरी कशी आहे ती, असं देखील आता इकडे अंजली जी आहे ती राकेशला बोलत असते आणि त्याला सगळ्या काही गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न आता तिचा सुरू असतो. पण राकेश म्हणत असतो की उगाच येत ना, मला असं वाटतं की वाद नको, प्लीज प्लीज अंजलीजी तुम्ही
शांत व्हा, रागराग करू नका असं देखील आता तो म्हणत असतो. आणि त्यानंतर तो मामीलासुद्धा सांगतो की तुम्हीसुद्धा जरा समजवा ना तिला. मग आता हो हो मी माझ्या परीने समजवायचे प्रयत्न करते असंही आता वल्लरी सांगत असते. वल्लरीला कसलं समजवायचं, वल्लरी उलट या आगीत तेल ओतायचं काम करत असते. आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग काय असेल हे सुद्धा आता राकेशला जाणून घ्यायचं असतं. आणि यासाठी आता राकेशचं हे सगळं जाणून घेण्यासाठी राकेश मुद्दामून ईश्वरी अर्णवच्या रूम बाहेर जायचं ठरवतो. दुसरीकडे आता अर्णव चिडलेला असतो तर ईश्वरी आता त्याला शांत करत असते आणि त्याला म्हणत असते की इतका रागराग करू नका. तेवढ्यातच मामा देखील रूममध्ये येतात आणि मामा अर्णवला म्हणत असतात की अर्णव तुझं काय चाललंय, तुला मी म्हटलं होतं तुम्हा दोघांना सुद्धा हे सगळं काही नको करूया, पण तेव्हा तुम्ही माझं ऐकलंत नाही. तेव्हा जर ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती. आपण त्या राकेशला सगळ्या काही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करायला गेलो, त्याला फसवायला गेलो, पण हा प्लॅन आपल्यावरच उलटलाय. या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत का? तेव्हाही मी म्हणत होतो या सगळ्याचे परिणाम वाईट होतील, पण नका या सगळ्याचा विचारही करू. पण तुम्ही माझं काही ऐकलत नाही आणि त्याचेच परिणाम हे सगळे झालेले आहेत असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा राकेश बाहेरून हे सगळं काही ऐकत असतो. राकेशला आता ह्यांचं प्लॅनिंग ऐकायचं असतं. म्हणजे ही लोक पुढे अजून काय काय प्लॅनिंग करतायत, कसं नियोजन करतायत या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. कडे आता नमू एकटीच काम करत असताना गुणगुणत असते, कारण तिला ना आता काम करत असताना बरं वाटत असतं. आकाश आणि तिचं पॅचअप झालेलं असतं आणि त्यामुळेच ना ती आता थोडीफार सुखावलेली असते. त्यातच तिथे शुभू आलेला असतो आणि शुभू म्हणतो की वा रे वा, आज नमू मॅडमचा मूड जरा चांगलाच दिसतोय. मग आता हे सगळं ना त्याचं क्रेडिट जातं तुला, आणि तू कसा इथे आलास आज मध्येच. त्यावर तो म्हणतो की काकूने मला डब्बा घेऊन पाठवलं, त्या मला म्हणाल्या की तुला डब्बा नेऊन द्यायचा, म्हणूनच मग मी तुला डब्बा घेऊन आलो होतो असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी तर होत असतात आणि तेव्हाच ना नमू शुभूला थँक्यू म्हणत असते. तर शुभू म्हणतो की मला थँक्यू कशाला, डब्बा आणून दिला म्हणून. त्यावर नाही रे, प्रत्येक वेळेला ना तू मला जेव्हा मदत असते ना हवी तेव्हा तू मला मदत करत असतोस ना, म्हणून म्हटलं तुला थँक्यू. मग आता नम्रता त्याच्यासोबत बोलत असते. नम्रता म्हणत असते तुझे सल्ले ना एकदम छान असतात आणि तुझ्या सल्ल्यामुळेच ना मला कुठेतरी बरं वाटतं, म्हणजे मला काहीतरी करावंसं वाटतं. मग इकडे जो अंकर आहे तो मनातल्या मनात म्हणतो तू जर माझे सल्ले ऐकले असतेस ना तर आज ही वेळ आली नसती, तुमचं पॅचअपच झालं नसतं असं तो आता मनातल्या मनात बोलत असतो. त्याला राग येत असतो कारण नम्रता आणि आकाशचं पॅचअप झालेलं आहे. या गोष्टीच मुळात त्याला सहन होत नसतात आणि म्हणूनच तो चिडचिड करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तुला समजून घेणार नाही तर कोण घेणार, आकाश नंतर मीच तर आहे, म्हणजेच आकाश जर नसेल तर मी आहे ना तुला समजून घ्यायला असंही तो म्हणतो. मग ती म्हणते की तुला काय म्हणायचं आहे नेमकं. अगं एक मित्र म्हणून म्हणतोय गं. मग आता त्याच्या लक्षात येतं तिकडं नमू गेल्यानंतर की आकाश जर नसेल तर खरंच ना, म्हणजे आकाशच्या बदली जर आपण असो तर नक्कीच नम्रता आपला स्वीकारही करेल असंही आता त्याला वाटत असतं आणि तो खुनशी हसत असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की मामा जे आहेत ते म्हणत असतात की अर्णव आपण खूप जास्त घाई केलेली आहे, मान्य आहे तो आधी कसा होता ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण पण चुकतोय ना. या सगळ्या गोष्टींचा जरा बारकाईनं विचार कर, म्हणजे बघ ना आपलंही चुकलं आहे, त्याची जी काही सवय आहे ती आपल्याला माहिती आहे, पण ती अंजलीला कुठे माहिती. आणि मुळात ना तिच्या नवऱ्याला आता काही आठवत नाही आहे म्हणून तिची जास्त चिडचिड होते आणि म्हणूनच ती आपल्यावर रागराग करते. आपण तिला या सगळ्यामध्ये समजून घ्यायला हवं, तुला नाही वाटत का असं. अरे पण आपण आता काही बोलायला गेलो तर त्याचेसुद्धा परिणाम वेगळे होणार आहेत. त्यापेक्षा मला वाटतं की जे काही चाललं आहे त्या सगळ्या गोष्टी तुर्तास तरी थांबवूया. माहिती आहे ना तुला याचे परिणाम ऑलरेडी वाईट झालेले आहेत. आता मला एवढंच वाटतं की तुम्ही जरा शांत बसा, यावर मार्ग आपण काढूया नंतर. आणि जरा अर्णव रागराग कमी कर असं देखील मामा जो आहे तो अर्णवला सांगून समजावू लागतो. त्यानंतर आता ईश्वरीला सुद्धा मामा इशारा करतो आणि सांगतो की जरा त्याला बघ, तोपर्यंत खालचं वातावरण बघून येतो की काय झालं आहे ते. त्यावर ईश्वरी ही ओके असं म्हणते.
तर मामा आता या दोघांनाही कसं कसं समजावतो आणि त्यानंतर मात्र आता तिकडनं जायला निघतो. आणि जेव्हा मामा तिकडनं जातो ना, तेव्हा ईश्वरी अर्णवला आधार देत असते. आणि आता मामा तिकडनं गेल्याबरोबर तो राकेशही तिकडनं गायब होतो. कारण राकेशचं आता सगळं ऐकून झालेलं होतं, त्याचं काम पार पडलेलं होतं. मग आता थांबून तरी काय उपयोग आहे. मग इकडे ईश्वरी अर्णवला आधार देत असते. त्यानंतर राकेश रूममध्ये येतो आणि आता ॲक्टिंग करू लागतो. आणि तो आता माफी वगैरे मागत असतो आणि म्हणत असतो की खरंच ना, माझ्याकडनं चूक झाली, माझ्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागल्या आणि त्यामुळेच आता मी तुमची मनापासून माफी मागतो, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा अर्णव ईश्वरी शांत असतात. तर दुसरीकडे मात्र आता ठीक आहे असं देखील म्हटलं जातं. पण राकेश आता दरवाजातून निघताना म्हणतो की बघितलं का, याला म्हणतात ॲक्टिंग, ॲक्टिंग म्हणतात ह्याला, असं करायचं काय ते, असंही बोलून तो आता खुश असतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी अर्णवला आधार देत थांबलेली असते. आता अर्णवच्या ऑफिसमध्ये ईश्वरी फॅब्रिक ह्याचं उद्घाटन असतं आणि यासाठी तो सगळ्यांना इन्व्हिटेशन देत असतो. पण आजीचा हट्ट असतो की आम्ही येणार नाही, जेव्हा तू फॅब्रिकचं नाव ईश्वरी बदलून दुसरं काहीतरी ठेवशील तेव्हाच मी येईन. पण आता आजीला सरळ अर्णवने सांगून ठेवलेलं होतं की मी फॅब्रिकचं नाव चेंज करणार नाही. मग आता घरातले सगळेच त्या उद्घाटन सोहळ्याला येतील का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.